उजनीचं पाणी धोकादायक असून ते पिल्याने कॅन्सरची शक्यता असल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाने केलेल्या एका प्रयोगातून समोर आल्याचे बोलले गेले। ही माहिती समजताच सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि उस्मानाबाद या शहरांसह ज्या 400हून अधिक गावांना या धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो त्या गावांमध्ये खळबळ उडाली आहे। उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठानं शास्त्रशुद्ध अभ्यास केला असून या चाचणीत पारा, शिस आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले आहेत। यामुळे उजनी धरणातील पाणी सतत पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे। यासाठी सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी उजनी धरणातील पाण्याचे 8 नमुने संकलित केले। एका टीमनं पाण्याचं रासायनिक पृथक्करण केलं। पाण्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन, केमिकल ऑक्सिजन डिमांड, नायट्रेट आणि सल्फेट आढळून आले असल्याचे संशोधकांनी सांगितले। या धरणाच्या पाण्याचा आजवर झालेला हा पहिला शास्त्रशुद्ध अभ्यास आहे। उजनी धरणाचं पाणी दूषित आहे याची चर्चा होतीच, मात्र आता त्यावर सोलापूर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे शहर आणि या गावांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात उजनीचं हे दूषित पाणी स्वच्छ करण्याची क्षमता नसल्याचे बोलले जाते। त्यामुळे अगदी मुतखडा, कॉलरा, मलेरिया आणि पचन क्षमता कमी होण्याच्या रोगांचे प्रमाण वाढले असल्याचे अनेकांचे मत आहे। पूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह भिगवण, इंदापूर इथल्या मोठ्या मानवी आणि औद्योगिक वसाहतीतून दूषित पाणी उजनी धरणात येऊन मिसळते। त्यातच आजूबाजूच्या शेतीला दिलेली खतं, कीटकनाशकं मिश्रित पाणी देखील धरणात येऊन धरणातील दूषित होत असल्याचे काही ठिकाणी समोर आल्याचे सांगितले जाते। या सर्व बाबींचा रासायनिक संयोग होऊन सध्या धरणात शिसे, पारा आणि अत्यंत घातक असे रासायनिक घटक आढळून आले असल्याचे प्रकल्प संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी सांगितले। एकूणच उजनीच्या पाण्याने काय अपाय होऊ शकतात, नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी याबाबत अद्याप शासन स्तरावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये शंकांचे काहूर उठलेले आहेत। त्यातच काही जण अफवा देखील पसरवत असून त्यामुळे नागरिकांच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे। या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून अधिकृत घोषणा होणे गरजेचे असल्याचे मत पुढे येत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा रुग्णालयातील अथवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे उचित ठरणार आहे। चेकमेट टाइम्स करता टेंभुर्णीवरून संतोष वाघमारे यांचा रिपोर्ट।